गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लक्ष द्या, आपण आज न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग राहिलेला आहे तो तुम्हाला प्रतिगत सांगणार आहे समजून. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग महत्वाचा भाग स्टार्ट करणार आहोत विथ सम एक्सेप्शन. लक्ष द्या, आपण स्टेट ऑफ मॅटर स्टडी केलेला आहे. स्टेट ऑफ मॅटर, स्टेट ऑफ मॅटर. व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ मॅटर हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे आणि त्याच्या टाइप्स कोणकोणत्या आहेत ते आपण चांगल्या पद्धतीनं पाहिलेलं आहे. म्हणजे स्टेट ऑफ मॅटर, मॅटरच्या 3 टाइपच्या स्टेट पडतात. नंबर फर्स्ट पडते सॉलिड, नंबर सेकंड पडते लिक्विड आणि नंबर थर्ड पडते गॅस. अशा प्रकारे 3 टाइप त्याच्या पडतात. आता या 3 टाइप बद्दल आपण माहिती मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहेच. म्हणजे जो आपण शेवटी पार्ट घेतला होता त्या पार्टच्या शेवटी आपण हे पाहिलेली आहे. आता बघा की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द स्टेट ऑफ मॅटर. म्हणजे ज्या मॅटरच्या स्टेट त्याच्यावर टेम्परेचरचा प्रभाव कसा पडते, आज आपला कॉन्सेप्ट तो आहे. म्हणजे टेम्परेचरचा या स्टेट ऑफ मॅटरवर कशा प्रकारे प्रभाव पडते ते आपण आज पाहणार आहोत. लक्ष द्या, आता स्टेट ऑफ मॅटर म्हणजे स्टेट ऑफ मॅटरवर इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्टेट ऑफ मॅटर, on state of matter, स्टेट ऑफ मॅटर वर पडणारा इफेक्ट कशाचा, टेम्परेचरचा. लक्ष द्या, आता फर्स्ट पॉइंट ऑन हीटिंग solid converted into liquid. म्हणजे ज्यावेळेस आपण हीट करतो कोणाला, सॉलिडला, तर सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. नंबर सेकंड ऑन हीटिंग लिक्विड कन्वर्टेड इनटू गॅस. म्हणजे जर आपण लिक्विडला गॅस म्हणजे हीट केलं तर त्याचं रूपांतर गॅस मध्ये होते. आता नंबर थर्ड ऑन हीटिंग गॅस कन्वर्टेड इनटू गॅस. म्हणजे गॅसला जर हीट केला आपण तर गॅसचं रूपांतर सुद्धा गॅसमध्येच होते. आता याच्याच अपोज मध्ये ऑन कुलिंग, नंबर 4 ऑन कुलिंग गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. म्हणजे जर आपण गॅसला कूल केलं तर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. नंतर नंबर 5 ऑन कुलिंग लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड. आणि नंबर 6 on cooling on cooling solid converted into solid. म्हणजे सॉलिडवर कोणत्याच प्रकारचा कुलिंगचा इफेक्ट दाखवत नाही. याला 2 प्रकारचे इफेक्ट दर्शवले जाते, एक हिटिंग इफेक्ट आणि एक कुलिंग इफेक्ट. लक्ष द्या, स्टेट ऑफ मॅटर
मध्ये आपण 3 स्टेट पाहिल्या होत्या. त्याबद्दल फर्स्ट लेक्चर मध्ये आपण तुम्हाला तिन्ही स्टेट बद्दल सांगितले होतं. व्हॉट इज मीन बाय मॅटर सुद्धा सांगितलं होतं, व्हॉट इज मीन बाय सॉलिड सुद्धा सांगितलं होतं, व्हॉट इज मीन बाय लिक्विड सुद्धा सांगितलं होतं आणि व्हॉट इज मीन बाय गॅस सुद्धा सांगितलं होतं. नंतर आता या तिन्ही स्टेपवर टेम्परेचरचा प्रभाव कसा काय पडतो हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण टेम्परेचरचा प्रभाव पाडतो कशावर, त्या स्टेट ऑफ मॅटरवर, तर स्टेट ऑफ मॅटर कशा प्रकारे चेंज होते ते आपल्याला पाहायचं. आता त्या टेम्परेचरचे 2 प्रकारचे कन्सेप्ट असतात. नंबर फर्स्ट कूलिंग इफेक्ट असतो आणि नंबर सेकंड हिटिंग इफेक्ट असतो. एक असतो कूलिंग इफेक्ट आणि एक असतो हिटिंग इफेक्ट. असे 2 प्रकारात ते इफेक्ट मोडल्या जातात. नंबर फर्स्ट आहे ज्यावेळेस आपण सॉलिडला हिट करतो, म्हणजे सॉलिडला आपण ज्यावेळेस एखाद्या कशाच्या माध्यमातून म्हणा, इलेक्ट्रिकच्या माध्यमातून किंवा इंधनाच्या माध्यमातून आपण ज्या वेळेस सॉलिडला आपण हिट करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. फॉर एक्झाम्पल, जर आपण आयरन किंवा कोबाल्ट, निकेल यासारखे धातू आहेत म्हणजे मेटल्स आहेत, या मेटल्सला जर हिट केलं आपण तर त्याचं रूपांतर त्याच्या पेस्ट मध्ये होते आणि पेस्ट मधून नंतर मग लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात. सोन्याचं पाणी ज्यावेळेस आपण ऑर्नामेंट घ्यायला जातो एखाद्या सोनार दुकानामध्ये, तर सोनार काय करतो, सोनार त्या ऑर्नामेंटला नवीन नवीन आकार देतो. आकार कसा काय देतो, तो त्या ऑर्नामेंटला आकार कसा काय देतो, असं देतो तो की पहिल्यांदा त्या सोन्याचं रूपांतर तो लिक्विड मध्ये करतो आणि त्याला हव्या त्या आकारामध्ये त्याची अरेंजमेंट करतो आणि अशा प्रकारे हा झाला हिटिंग इफेक्ट. म्हणजे पहा, सॉलिडला ज्यावेळेस आपण हिट करतो त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. आता नंबर सेकंड, ऑन हिटिंग लिक्विड कन्वर्टेड इनटू गॅस. म्हणजे ज्या वेळेस आपण लिक्विडला हिट करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर गॅस मध्ये होते. एक्झाम्पल पहा, आपण आता हिवाळ्याचा टायमिंग आहे, पाणी तापवण्यासाठी आपण एक तर गॅसचा एक तर हिटरचा वापर करतो. त्यावेळेस ज्यावेळेस आपण एखादी वस्तू त्या पाण्यावर टाकतो गरम करण्यासाठी त्यावेळेस त्याच्या वाफा निघतात बाहेर. म्हणजे त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होऊन राहिलं, व्हेपर्स मध्ये होऊन राहिलं. व्हेपर इज नथिंग बट द गॅस. म्हणजे व्हेपर काय आहे, गॅस आहे. म्हणजे पहा, ऑन हिटिंग ज्यावेळेस आपण हिट करतो कोणाला, लिक्विडला, then that liquid is converted into gas. On heating, the liquid is converted into gas. आता लक्ष द्या, नंबर थर्ड, ऑन हिटिंग गॅस. जर आपण गॅसला हिट केलं तर त्याचं रूपांतर गॅसमध्ये होते. आता जास्तच प्रमाणात आपण हिट केलं 3300 डिग्री सेल्सिअस म्हणजे 3300 डिग्री सेल्सिअस वर किंवा 6400 डिग्री सेल्सिअस वर, तर याचं रूपांतर प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन मध्ये होते. तो कन्सेप्ट पुढचा आहे. म्हणजे आपल्याला एकदम जनरल पायात झाल्यास ऑन हिटिंग गॅस इज कन्वर्टेड इनटू गॅस. म्हणजे गॅसला जर हिट केलं तर गॅसचं रूपांतर गॅसमध्येच राहते. आता हा झाला हिटिंग इफेक्ट. आपण हिट करून राहिलो, हिट करून राहिलो. तर हिट नंतर सॉलिडचं रूपांतर लिक्विड आणि लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये झालं. आता बघा, ज्यावेळेस आपण कूल करू त्यावेळेस आता अशा प्रकारे हिटिंग इफेक्ट झाला. आता कूलिंग इफेक्ट पहा. ऑन कूलिंग गॅस, ज्यावेळेस आपण गॅसला कूल करतो. आता गॅसला कूल करणं म्हणजे समजा आता सिलेंडर मध्ये गॅस भरतात म्हणजे आपण नाही भरत, ते जे कंपनीवाले आहेत इंडियन वगैरे एसपी वाले ते भरतात. तर ते इन द फॉर्म ऑफ कशामध्ये असते, इन द फॉर्म ऑफ लिक्विड मध्ये असते. म्हणजे त्या गॅसला कॉम्प्रेस करतात म्हणजे त्याला कूल करतात. एवढं कूल करतात की त्या गॅसचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. म्हणजे ऑन कूलिंग गॅस, जर आपण गॅसला कूल केलं तर त्या गॅसचं रूपांतर कशामध्ये होते, लिक्विड मध्ये होते. लक्ष द्या, ऑन कूलिंग गॅस द गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड.
नंतर ऑन कुलिंग लिक्विड ज्यावेळेस आपण लिक्विडला कूल करतो त्यावेळेस लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड. आता जर आपण पाण्याला थंड केलं, फ्रीजर मध्ये ठेवलं, त्याचं रूपांतर आईस मध्ये होते की नाही. इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट कुलिंग. पहा आता, ऑन कुलिंग सॉलिड कन्व्हर्टेड इनटू सॉलिड. आणि सॉलिडला किती कूल केलं त्याचं रूपांतर सॉलिड मध्ये राहते. अशा प्रकारचे इफेक्ट ऑफ टेम्परेचर आहे ऑन द स्टेट ऑफ मॅटर. एवढे पॉइंट लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एकच डायग्राम लक्षात ठेवायची. ते लक्षात ठेवली की तुमचे सारे पॉइंट क्लिअर होतात. आता ते डायग्राम कोणती आहे लक्ष द्या. पहा, ते डायग्राम अशा प्रकारची आहे की पहिल्यांदा स्टेट ऑफ मॅटर लिहून घ्यायचे. स्टेट ऑफ मॅटर पहिल्यांदा सॉलिड, नंतर लिक्विड आणि नंतर गॅस असे लिहून घ्यायचे. नंतर पहिल्यांदा एका साईडनं बांध द्यायचा, इथं करायचं हीट, इथं करायचं हीट. म्हणजे सॉलिडला हीट केलं तर लिक्विड आणि लिक्विडला हीट केलं तर गॅस आणि गॅसला हीट केलं तर प्लाझ्मा आणि यात जास्तच हीट केलं तिथं बोस-आइन्स्टाईन. पण हे सध्या तुम्हाला नाही आहे. पहा आता, आणि नंतर उलट करायचं एका साईडनं, याला करायचं कूल. जर गॅसला कूल केलं तर लिक्विड, लिक्विडला कूल केलं तर सॉलिड, लिक्विडला कूल केलं तर काय ते सॉलिड. आता अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे. आता लक्ष द्या, सॉलिडचे मॉलिक्यूल जे आहेत ते क्लोजली पॅक असतात, लिक्विडचे मॉलिक्यूल क्लोजली पॅक नसतात आणि गॅसचे मॉलिक्यूल क्लोजली पॅक नसतात. स्टेट ऑफ मॅटर मध्ये कन्सेप्ट आहे आपला इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. कोणता आहे? इंटर मॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन द स्टेट ऑफ मॅटर, बिटवीन स्टेट ऑफ मॅटर. म्हणजे स्टेट ऑफ मॅटरच्या फॉर्म मध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्सेस कोणकोणते असतात की जे त्या सॉलिडच्या पार्टिकलला बाउंड करून ठेवतात, लिक्विडच्या पार्टिकलला बाउंड करून ठेवतात आणि गॅसच्या पार्टिकलला बाउंड करून ठेवतात, म्हणजे बांधून ठेवतात. आता लक्ष द्या, ज्या वेळेस आपण सॉलिडचे एक्झाम्पल घेतो की सॉलिडचे मॉलिक्यूल ऍज कम्पेअर टू लिक्विड आणि गॅस क्लोजली पॅक असतात. म्हणजे जे सॉलिड आहे, समजा भीत आहे, त्या भीत मध्ये जर आपण हात असा मारला तर आपल्या हाताला इजा होते, परंतु भीतीले काहीच फरक पडत नाही. कारण त्या भीतीमध्ये जे मॉलिक्युल्स असतात, सिमेंट, ईट आणि रेती वगैरे, ते क्लोजली पॅक टू इच अदर. देअरफॉर वी कॅन नॉट ब्रेक दिस. आपण त्याला ब्रेक करू शकत नाही. परंतु जर पाण्यामध्ये जर आपण हात मारला त्यातलं पाणी आपल्या हातामध्ये काही ना काही येते. म्हणजे लिक्विडचे मॉलिक्युल्स हे क्लोजली पॅक नसतात. आणि जर आपण गॅसमध्ये हात फिरतोच, आपल्याला कोणत्याच प्रकारची डिफिकल्टी राहत नाही. म्हणजे काय होते, आता ऍज कम्पेअर टू लिक्विड गॅसचे पार्टिकल फ्री असतात. आपण पाण्यामध्ये चालून पहा, आपल्याला भारी येते. आपण हवेमध्ये रोज चालतो, पाण्यामध्ये जर आपण असे पाय टाकतो असे तर थोडंफार आपल्याला हात येते. आणि भीत बांधली जर पायाच्या आजूबाजूनं तर चालता येत नाही. म्हणजे याच्या मध्ये काय होते की सॉलिडचे पार्टिकल क्लोजली पॅक असतात. द पार्टिकल ऑफ सॉलिड आर क्लोजली पॅक. म्हणजे सॉलिडचे पार्टिकल काय असतात? क्लोजली पॅक असतात. नंतर द पार्टिकल ऑफ लिक्विड आर not the particle of liquid as compared to solid are not closely packed.
म्हणजे सॉलिडच्या याच्यामध्ये जे असतात, सॉलिडचे पार्टिकल जेवढे क्लोज असतात तेवढे लिक्विडचे पार्टिकल क्लोज नसतात. त्याच्यामध्ये काही ना काही डिफिकल्टी असते. आणि नंतर याच्यापेक्षा गॅसेसचे पार्टिकल फ्री असतात. गॅसचे पार्टिकल काय असतात? फ्री असतात. का बरं गॅसेसचे पार्टिकल फ्री असतात? कारण जे पार्टिकल असतात, आपण कोणतेही, आपण हवेमध्ये चालतोच ना, हवेमध्ये बोलतो, जर गॅसेसचे पार्टिकल क्लोजली पॅक असते तर माझा आवाज तुम्हाला आणि तुमचा आवाज मला ऐकवायला नसता, कारण मीडियम क्लोज झालं असतं. ज्या अर्थी एखाद्या बंद खोलीमधला आवाज कोणाला बाहेरच्या व्यक्तीला जात नाही, तशा प्रकारची जर मॉलिक्युलर अरेंजमेंट गॅसची असती तर आवाज कुठंच घुमला नसता. लिक्विड मधला आवाज थोडाफार येतो, सॉलिड मधला आवाज येत नाही आणि गॅसेस मधला आवाज खूप सारा येतो. याचा अर्थ असा आहे की सॉलिडचे पार्टिकल क्लोजली पॅक असतात, लिक्विडचे पार्टिकल पार्शियली पॅक असतात आणि पार्टिकल ऑफ गॅस हे असतात फ्रीली आणि फ्रँकली, हे इकडे फिरत राहतात. अशा प्रकारे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये असते. आता हे पार्टिकल क्लोज का बरं असतात? हे पार्टिकल थोडेसे फार का बरं असतात आणि हे पार्टिकल एकदम फ्री का बरं असतात ते पाहू आपण. ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, म्हणजे सॉलिड मध्ये असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, गॅसमध्ये असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि लिक्विड मध्ये असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, याच्यामुळे काय होते? याच्यामुळे ते पार्टिकल क्लोजली पॅक असतात, ते पार्टिकल फार फ्रॉम इच अदर असतात आणि ते पार्टिकल थोड्याफार प्रमाणात क्लोजली पॅक असतात. लक्ष द्या. आता अशा प्रकारे हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. त्यातलं नंबर फर्स्ट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मधलं नंबर फर्स्ट डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन नंबर फर्स्ट डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन म्हणजे डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा डायपोल इंटरॅक्शन. या इंटरॅक्शनलाच म्हणतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता डायपोल म्हणजे काय? डायपोल हा जो कन्सेप्ट आहे हा सॉलिड मधला कन्सेप्ट आहे. डायपोल म्हणजे सिंपली काय होते की दोन पोल तयार करणारे मॉलिक्यूल. एक्झाम्पल आपण घेतलं NaCl. NaCl म्हणजे मीठ. ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचं रूपांतर दोन प्रकारच्या आयन्स मध्ये होते, एक Na पॉझिटिव्ह आणि एक Cl निगेटिव्ह. जो Na पॉझिटिव्ह असतो त्याला आपण सोडियम कॅटायन म्हणतो. काय म्हणतो? सोडियम कॅटायन. कॅटायन का म्हणतो? कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता जो दुसरा असतो त्याला म्हणतो आपण एनायन, क्लोरीन एनायन. एनायन का बरं म्हणतोय? कारण त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. मग अशा प्रकारचे दोन पोल तयार करतात. म्हणजे NaCl पासून दोन प्रकारचे पोल्स तयार होतात. त्याला म्हणतात डायपोल इंटरॅक्शन. त्याला काय म्हणतात? डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन बद्दल तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण चॅप्टर नंबर स्टार्ट केलेला आहे 10th. तुमच्या 11वीच्या पुस्तकामधला चॅप्टर नंबर 10 चालू केला आपण. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय म्हणतात? नंबर फर्स्ट पाहून आपण त्यातला किती प्रकारचे आहेत ते 5 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत? 5. आणि 5 पहिले नाव लिहून घेऊ आपण. नंबर फर्स्ट आहे डायपोल इंटरॅक्शन. नंबर सेकंड आयन डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे एक आयन असतो आणि एक डायपोल असतो. एक आयन असतो आणि एक डायपोल असतो. नंबर 3 नंबर आहे डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन.
नंबर 4 हाइड्रोजन बॉन्डिंग, and number 5 लंडन डिस्पर्शन फोर्सेस. म्हणजे अशा प्रकारच्या एकूण किती प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन आहेत? 5. किती आहेत? 5. नंबर फर्स्ट डायपोल डायपोल इंटरॅक्शन, नंबर सेकंड डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, नंबर थर्ड आयन डायपोल इंटरॅक्शन, नंतर फोर्थ हायड्रोजन बॉन्डिंग आणि फिफ्थ आहे लंडन डिस्पर्शन फोर्सेस. काय आहे? लंडन डिस्पर्शन फोर्सेस. अशा प्रकारचे एकूण 5 फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आपल्याजवळ आहेत. लक्ष द्या आता डायपोल डायपोल इंटरॅक्शन मध्ये म्हणजे काय आहे? तिथं पोलर मॉलिक्युल असतात. आता पोलर मॉलिक्युलर म्हणजे काय होतं रे? लक्ष द्या. डायपोल डायपोल इथं पोलर मॉलिक्युल हस्तक्षेप करत असतात. म्हणजे काय होते? समजा NaCl आहे तर NaCl पासून Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स तयार झाले. 2 पोल म्हणजे डायपोल झाले. एक पोल पॉझिटिव्ह पोल आणि एक पोल निगेटिव्ह पोल. आता हा जो पॉझिटिव्ह पोल आहे हा निगेटिव्ह पोलला आपल्याकडे अट्रॅक्ट करणार आणि हा जो निगेटिव्ह पोल आहे हा पॉझिटिव्ह पोलला आपल्याकडे अट्रॅक्ट करणार. म्हणजे याच्यामध्ये इंटरॅक्शन होते. पॉझिटिव्ह अट्रॅक्ट्स निगेटिव्ह टुवर्ड्स इटसेल्फ अँड निगेटिव्ह अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणतात. नंबर सेकंड आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. आता आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय होते? आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणजे एक आयन्स असते, एक तर पॉझिटिव्ह असणार एक तर निगेटिव्ह असणार आणि एक डायपोल कंपाऊंड असते. म्हणजे समजा हा जो Na आहे हा Na अटॅक करणार कशावर? समजा एखादं ऍसिड आहे CH3COOH तर याच्यामध्ये 2 पोल आहेत. हा जो आहे H हा पॉझिटिव्ह आहे आणि हा जो आहे हा निगेटिव्ह आहे. तर एक आयन्स असते, हा झाला आयन आणि हा झाला डायपोल. म्हणजे द अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स अँड द डायपोल. द अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स अँड द डायपोल इज कॉल्ड ॲज आयन डायपोल इंटरॅक्शन. The attraction between dipole and dipole. The attraction between dipole and dipole is called as dipole-dipole interaction. The attraction between the ion and the dipole is called as ion-dipole interaction. नंतर dipole-induced dipole interaction. Dipole-induced dipole interaction म्हणजे अशा प्रकारचं की एक असते डायपोल आणि एक असते इंड्यूस्ड डायपोल. आता इंड्यूस्ड डायपोल म्हणजे काय? इंड्यूस्ड डायपोल म्हणजे अशा प्रकारचा डायपोल की तो खूप मोठ्या फोर्सनी लागलेला असतो. हायड्रोजन बॉन्डिंग सर्वात स्ट्रॉंग आहे आणि सर्वात वीक आहे लंडन डिस्पर्शन फोर्सेस. म्हणजे इंटरॅक्शन सर्वात वीक आहे कोणता? लंडन डिस्पर्शन फोर्सेस. आता अशा प्रकारचे 5 कन्सेप्ट आहेत. नंबर फर्स्ट आपण आज 2 कन्सेप्ट पाहिले, फक्त त्याची नावं लक्षात ठेवा. हे आपण प्रत्येकाला सेपरेटली एक्सप्लेन करणार आहोत. पहा आता नंबर फर्स्ट पाहिला आपण स्टेट ऑफ मॅटर. व्हॉट इज मीन बाय मॅटर आपण मागच पाहिलं की मॅटर एव्हरीथिंग अराउंड अस हॅव्हिंग सेन्स इज कॉल्ड एज मॅटर. की आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट की त्याला सेन्स आहे, नॉनसेन्स गोष्ट नाही आहे ती. त्याला काय आहे? सेन्स आहे. त्याला म्हणतात स्टेट ऑफ मॅटर. त्याला काय म्हणतात? स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटरचे 3 प्रकार पडतात अकॉर्डिंग टू शेप अँड व्हॉल्यूम. अकॉर्डिंग टू शेप अँड व्हॉल्यूम त्याचे 3 प्रकार पडतात. नंबर फर्स्ट सॉलिड, नंबर सेकंड लिक्विड, नंबर थर्ड गॅस. आता सॉलिड म्हणजे काय? द स्टेट ऑफ मॅटर. सॉलिड म्हणजे काय होते? द स्टेट ऑफ मॅटर हॅव्हिंग डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. द स्टेट ऑफ मॅटर हॅव्हिंग डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम
इज कॉल्ड ऍज सॉलिड. ज्याला डेफिनाइट शेपही असतो, ज्याला डेफिनाइट व्हॉल्यूम असतो, त्याला म्हणतो आपण सॉलिड. नंतर पहा, ज्याला डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम असतो त्याला आपण काय म्हणतो सॉलिड. ज्याला डेफिनाइट व्हॉल्यूम तर असतो परंतु डेफिनाइट शेप नसतो त्याला म्हणतो आपण लिक्विड. आणि ज्याला दोन्ही गोष्टी नसतात, ज्याला डेफिनाइट व्हॉल्यूम नसतो आणि डेफिनाइट शेपही नसतो त्याला आपण म्हणतो गॅस. लक्ष द्या, सॉलिडला दोन्ही गोष्टी असतात, डेफिनाइट शेपही असतो, डेफिनाइट व्हॉल्यूमही असतो, त्याला आपण सॉलिड म्हणतो. नंतर ज्याला डेफिनाइट व्हॉल्यूम असतो फक्त डेफिनाइट शेप नसतो त्याला आपण लिक्विड म्हणतो. आणि ज्याला डेफिनाइट शेपही नसतो आणि डेफिनाइट व्हॉल्यूमही नसतो त्याला आपण काय म्हणतो गॅस. आता नंतर पाहिलं आपण की इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे ज्या मॅटरच्या 3 स्टेट आहेत तर त्याचा टेम्परेचरचा इफेक्ट त्याच्यावर कसा पडतो. आता ज्या वेळेस आपण सॉलिडला हिट करतो त्यावेळेस सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होते आणि लिक्विडला जर हिट केलं आपण तर त्याचं रूपांतर गॅसमध्ये होते आणि गॅसला जर हिट केलं तर गॅसचं रूपांतर गॅसमध्येच होते. नंतर आपण त्या गॅसला कूल केलं तर गॅसला कूल केल्यावर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होते. लिक्विडला जर आपण कूल केलं तर त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये होते आणि सॉलिडला कूल केलं तर सॉलिडचं रूपांतर सॉलिडमध्येच राहते. म्हणजे सॉलिडला कुलिंगचा इफेक्ट दाखवत नाही सॉलिड आणि गॅस हिटिंगचा इफेक्ट दाखवत नाही. हिटिंग इफेक्ट डज नॉट शो बाय गॅस अँड कुलिंग इफेक्ट डज नॉट शो बाय सॉलिड. अशा प्रकारे नंतर आपण पहा ते जे पार्टिकल आहेत ते पार्टिकल एकमेकांना बांधलेले असतात. तुम्ही सॉलिडचे म्हणा तर सॉलिडचे पार्टिकल एकदम क्लोजली पॅक असतात, तर म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही अट्रॅक्शन असणार म्हणून ते क्लोजली पॅक आहेत. लिक्विडचे पार्टिकल थोडेफार पार्शियली पॅक असतात म्हणजे त्याचं अट्रॅक्शन बिटवीन थोडंसं वीक आहे. आणि गॅसचे जे पार्टिकल असतात ते गॅसचे पार्टिकल खूप साऱ्या प्रमाणात फार फ्रॉम इच अदर असतात म्हणजे तिथलं अट्रॅक्शन जे आहे ते अट्रॅक्शन खूपच कमी आहे. अशा प्रकारच्या 3 कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. आता ते जे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता इंटरमॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्यूल मध्ये असणारं अट्रॅक्शन, मॉलिक्यूल मध्ये असणारं अट्रॅक्शन त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. मॉलिक्यूल मध्ये असणारं अट्रॅक्शन त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या किती टाईप आहेत? 5 टाईप आहेत. नंबर फर्स्ट डायपोल इंटरॅक्शन, दोन पोल मधले इंटरॅक्शन. नंतर आयन डायपोल इंटरॅक्शन, नंतर डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग आणि लंडन डिस्पर्शन फोर्सेस. आता हे जे 5 आहेत हे 1 by 1 आपण उद्यापासून स्टार्ट करू. आजसाठी आपलं एवढंच, बाकीचं आपण उद्या घेऊ.